निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या 12-12च्या फॉर्म्युलेचे आम्ही 12 बाजू रामदास आठवले। केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला। यावेळी रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीवर टीका करीत त्यांचा 12-12 तर ठरलेला फॉर्म्युला असला तरी आम्हाला त्याचे 12 वाजवता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली। मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याच मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही। संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही। ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जाते। त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे अशी मागणी म्हणून जरांगे यांची आहे। छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत, त्याला आमचा पाठिंबा आहे। सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी अजिबात नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आमचा पाठिंबा आहे। छगन भुजबळ आणि मनोज जरांगे त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं। मला वाटतं की वंचितची ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही मला माहीत नाही। एक तर त्यांची चर्चा झालेली आहे, पण प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंच्या बरोबर जर युती करायची असेल तर ती महाविकास आघाडीसोबत करावी लागेल। एकट्या ठाकरेंसोबत करता येणार नाही आहे। ठाकरेंसोबत त्यांचं फक्त बोलणं झालेलं आहे, पण प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे तो अत्यंत चांगला प्रस्ताव आहे की सगळ्यांनी चौघांनी 12-12 जागा वाटून घ्याव्या, म्हणजे आम्हाला त्यांची 12 वाजवण्यासाठी फार वेळ लागणार नाही। त्यामुळं त्यांचा प्रस्ताव जो आहे तो त्यांनी स्वीकारावा आणि 12-12 जागा सगळ्यांनी वाटून घ्याव्या। आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही। ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, ओबीसीचं आरक्षण सुद्धा असंच आहे की ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे, सगळ्या ओबीसीना त्याचा फायदा नाही। त्याप्रमाणे मराठा समाजाला 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांनाच ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये। त्यामुळं सगळ्या मराठ्यांना आरक्षण ही भूमिका अजिबात नाही, फक्त गरीब मराठ्यांना आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची आहे, जरांगे पाटलांची आहे आणि त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे। छगन भुजबळ म्हणतायत की आमच्या ओबीसीना हात लावू नका, त्याला आमचा पाठिंबा आहे आणि दोघांनी हा वाद मिटवावा अशी माझी इच्छा आहे की दोघांनी एकमेकाची विरुद्ध न बोलता त्या ठिकाणी तुम्हालाही तुमचं मिळावं, आम्हालाही आमचं मिळावं आणि लोकांना सगळं तुम्ही काय करताय ते कळावं अशा पद्धतीचं काम आपण करायचं आहे। त्यामुळं मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे। सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये पॅन्थरच्या काळामध्ये मी मागणी केलेली आहे की आम्हाला जसं आरक्षण मिळते तसं मराठा समाजाला आरक्षण द्या, त्यामुळं ते आरक्षण लवकर मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धुळे।